टाळ्या वाजवा. लोक पाय क्रॉस नका करू. टाळ्या वाजवा. जोरात जोरात टाळ्या वाजवा. जोरात जोरात. इथे दाबा. मध्ये दाबा. इथे दाबा. हा असं करा. त्यांनी पकडलं म्हणून तुम्ही नका पकडलं. वेळ बंद करा. मनातल्या मनात विचार करायचा आहे, माझे दोन्ही हात एकमेकांच्या जवळ येत आहेत. माझे दोन्ही हात एकमेकांच्या जवळ येत आहेत. माझे दोन्ही हात एकमेकांच्या जवळ येत आहेत. असं वाटेल ते जवळ येत आहेत. हळूच करून हात मागे घेऊन जा. तुम्ही पण घ्या मॅडम थोडं मागे. असं वाटतंय मध्ये काहीतरी आहे. हा तर आता हे जे हात आहे ना याला असं असं तुम्हाला वाटतंय मध्ये काहीतरी आहे. हा हळूहळू हळूहळू असं करा. तर तुम्हाला तिथे वाटेल की दोन्ही हात एकमेकांना चिपकलेले आहेत. बरोबर. असं वाटतंय ना मध्ये काहीतरी खूप असं पकडल्यासारखं झालेलं आहे. चला ओपन युअर आईज. हा असं वाटलं ना काहीतरी आहे मला. चला नेक्स्ट. आता मी करून दाखवतो त्याच्या समोर काय करायचं. आता माझ्या दोन्ही हातांच्या मध्ये काहीतरी फोर्स आहे. मी असं हळूहळू मागे घेऊन समोर घेऊन तो फोर्स वाढवतोय. बरोबर. ते आपण आताच केलं होतं. आता चांगला फोर्स झाला. आता मी याचा एक असा आपला फुग्गा असतो ना, फुग्गा बनवून घेतला. अंदाज आहे काय बनला माझा फुग्गा. गोल आहे. त्या फुग्ग्याला मी हातात पकडलाय. असं चेक केलं. हा आहे फुग्गा आहे. हलकं हलकं काहीतरी लागतंय. आता माझी आजच्या तारखेला जी पण इच्छा किंवा चिंता आहे तिने मी त्या फुग्ग्याला सांगा. सांगितलं. आता मी हळूहळू फुग्गा घेऊन जातोय वरती. जिथपर्यंत जातो तिथपर्यंत नेला, सोडून दिला. तो माझा फुग्गा अजून पण जातोय. आता माझी इच्छा होती तर मी म्हणेन माझी इच्छा लवकर पूर्ण कर. चिंता होती तर म्हणेन मला या चिंतेपासून लवकर दूर कर. करून बघा. जवळ कमी डिस्टन्स कमी. हातातलं जा. मॅडम डोळे उघडा. इथे पकडा. हा जास्त डिस्टन्स नका. लूज सोडा. मनातल्या मनात म्हणा माझे दोन्ही हात एकमेकांच्या जवळ यायचा प्रयत्न करत आहेत. जशी तुमची एनर्जी वाढेल दोन्ही हातांच्या मधली तसे हळूहळू फुग्गा बनवून घ्या. सर तुमचा बनला फुग्गा. आता त्याला खालनं घ्या. खालनं सपोर्ट द्या. मॅडम तुमचा फुग्गा बनवा. थांबा. हा हळू हातात पकडा. त्याला वाटतंय ना हातात काहीतरी असल्यासारखं. त्या फुग्याला सांगा तुमची काय इच्छा आहे. सर तुमची काय इच्छा आहे, तुमची चिंता काय आहे ते सांगा. हलू नका सर. फुग्याला सांगा इच्छा काय आहे, चिंता काय आहे. सांगितले. चला हळूहळू वरती जाऊ द्या दोन्ही हात. जितके जातात तितके जाऊ द्या. सोडून द्या. डोळे बंद. तो फुग्गा अजूनही तुम्हाला जाताना दिसतोय. हात खाली करून घ्या. त्या फुग्याला म्हणा इच्छा असेल तर माझी इच्छा लवकर पूर्ण कर. चिंता असेल तर म्हणा मला या चिंतेपासून लवकर दूर कर. डोळे उघडा. थोडं हलकं वाटतंय. आता आपण काय केलं होतं. आता पुन्हा या दोघांच्या मध्ये आपण एनर्जी आणणार आहोत. ठीक आहे. पुन्हा डोळे बंद. एनर्जी आणा. हळू आली. तुमची आली सर. चला डोळे उघडा. हात तसेच असू दे. डोळे उघडा दोघे जण. आता या हाताला असं ठेवा. असं हा गुडघ्यावर. ठीक आहे. आता इथे एनर्जी आहे
त्या एनर्जीला म्हणायचं माझा हा घुटणा दुखतोय, हा माझा गुडघा दुखतोय, असं असं करा. त्या एनर्जीला म्हणा माझा हा गुडघा दुखतोय, ते याला ठीक करा. तुम्हाला जसं 2 हातांच्या मध्ये वाटत होतं ना, तसं इथे पण वाटेल. हलकं असं वाटतंय काहीतरी कनेक्शन आहे याच्यात आणि याच्यात. आलं इथे कनेक्शन आहे, गुडघा आणि हातामध्ये काहीतरी वाटतंय ना. चला ओपन युअर आईज. झालं. तुम्ही काय शिकलात आज? तुम्ही हे शिकलात आज की याला हिलिंग म्हणतात, एनर्जी हिलिंग म्हणतात. आपण सुरुवात पहिले काय झालं, आपण असं मूर्खासारखं बसलो, डोक्याला डोळे बंद म्हणून म्हटलं की बाबा माझे दोन्ही हात एकमेकांच्या जवळ येत आहेत. जवळ होते का? नाही ना. आपण खोटं बोललो ना. तर आपण आपल्या ब्रेनला मूर्ख बनवलं. डोळे बंद केले, त्याला म्हटलं माझे दोन्ही हात जवळ येत आहेत. येत नव्हते. ऑटोमॅटिक तो सोबत घेऊन आला. असं मी प्रत्येक पेशंटला शिकवतो. का? कारण तुम्हाला जर दुखत आहे ना, तिथे कॉन्सन्ट्रेट करायचं. आता इथे हात नाही जात ना, काही हरकत नाही, असं पडून राहायचं. इथे दुखतं ना, कॉन्सन्ट्रेट करायचं तिथे. मला तिथे मस्त वाटतंय, काही कुठेही काही दुखायचं नाव पण नाही काढायचं. आता मी धावायला जाणार आहे, करून बघा, जादू होईल. हे नाही, हे डोक्याला मूर्ख बनवायचं. नंतर आता हातामध्ये जी एनर्जी होती याला कसं वापरायचं. समजा सरांचं डोकं दुखत आहे, काही नाही, असं घ्यायचं, एनर्जी आणायची, एनर्जीला सांगायचं. तुम्ही स्वतः केलं असाल तर माझं डोकं दुखतंय. मग कसं इथे फोर्स झाला होता ना, तसा फोर्स इथे येईल. एनर्जीला सांगायचं माझं जे दुखणं आहे ते थोडं कमी कर आणि लवकर बसवून दे. सोपी आहेच काम. मुलं आहेत तुमच्याकडे, मुलांना कुठे दुखतं, त्यांना ताप येतो, हे देतो, पडले आहेत, मस्त आपली एनर्जी आणायची, त्यांच्या डोक्यावर हात ठेवायचा. कुठे दुखत असेल त्या जागेवर हात ठेवायचा. ताप असेल तर डोक्यावर हात ठेवायचा. त्याला सांगायचं एनर्जीला की यांचा ताप लवकर कमी करून द्या. एवढं सोपं लाईफ आहे. कळलं का? हे तर बोलतच नाही मग.